नमस्कार, मी आसाने सरपंच खेमा गबाले. तुम्ही आता जो प्रश्न विचारला आहे टँकरची मागणी, तर आम्ही 13/3/26 रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. 13/3/26 13/3/26 तर हे पत्र आहे आमच्याकडं. आमच्या गावामध्ये मेनुंबरवाडी, कुंभेवाडी, ढवळेवाडी, वाघेवाडी, भांगलेवाडी अशा वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा अशा आशयाचा प्रस्ताव गेलेला आहे. परंतु अद्यापही पाणी टँकरचे काय प्रस्ताव इकडे मंजूर झाले किंवा काही असं कळलेलं नाही. यासाठी मी संबंधित अधिकारी माननीय दंदाले साहेब, माननीय पाटील साहेब आणि आत्ता तुम्ही यायच्या अगोदर एक 10 मिनटं आधी माननीय भंडारी साहेब जे की डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं आहे. तर तुमच्या माध्यमातून विनंती आहे की ताबडतोब ही पाण्याची व्यवस्था करावी. त्यातल्या त्यात 8 दिवस झाले मी सांगतो आहे की आमची भांगलेवाडी ही अत्यंत अर्जंट तिथं पाण्याची गरज आहे. लोकांनी ओढ्यामध्ये असं ज्याला आमच्या ग्रामीण भाषेत डवरा म्हणतो असं खोदून तिथं पाणी घ्यायचं काम चालू आहे. तर पाण्याचं टँकर त्वरित सुरू करावे असे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. काय झालंय की या ठिकाणी बरेच वेळा असं होतं दरवर्षी प्रस्ताव वेळेत जात आहेत किंवा जात नाही वगैरे माहित नाही. पण तुमच्याकडनं आता तर 23 मार्चमध्ये सगळं गेलंय वगैरे, तर आता टँकर यायला पाहिजे होते खरं तर. आणि आता अगदी फार लोक खड्डे खोदून जर पाणी भरत असतील तर हे फार वाईट आहे. म्हणजे काही लोक म्हटले की प्रस्ताव गेले का नाही हे लोकांना माहित नव्हतं. त्यामुळे तुमचं म्हणणं घेण्यासाठी आम्ही लोक आलोय की खरंच प्रस्ताव गेलेत, तर गेले असतील तर अधिकारी लोक टाळाटाळ का करतायत? नाही, टाळाटाळ का करतायत हा त्यांचा प्रश्न आहे ना सर. टाळाटाळी का करतायत किंवा त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांना टँकरवाला मिळतोय का नाही मिळतोय हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पंचायतीने किंवा ॲज ए सरपंच म्हणून आम्ही सगळं पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याचा फोटोही तुम्ही काढून घेतलेला आहे. जे मेसेज पाठवले मी अधिकाऱ्यांना ते तुम्हाला स्वतःला पाठवलेले आहेत मी, तर त्याचे अवलोकन व्हावं. अगदी बरोबर. आता जर पाहायला गेलं तर मग आईवडे असेल, असेल की ज्या ठिकाणी अद्याप थोडंसं चालू शकतं वगैरे असं, पण भांगलेवाडी असेल म्हणजे असण्यामध्ये कुठल्याच वाढीला टँकर अद्याप चालू नाहीये. नाही, अजून टँकर हा विषयच नाही. मंजूर झालेत का नाही, त्याची प्रोसेस काय आहे, कशात अडकलंय का काय, मान्यता मिळाले का नाही हेच आम्हाला कळलेलं नाही ना अजून. अधिकारी तुम्ही जेव्हा फोन करताय काय सांगतायत मग? नाही, करतो म्हणतायत, ते करतो, त्यांचं प्रोसेसमध्ये चालू असतं, होईल असं सांगतायत ते. आपण लोक आता अक्षरशः म्हणजे रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे. हो, सकाळी पाहिलं असेल की जेव्हा बातमी झाली मगाशी टाइम्सला, त्यामधनं बायका बिचाऱ्या अक्षरशः वाटी अगदी घेऊन डबे वगैरे घेऊन पाणी भरताय. ते वाईट आहे. माझी आपणामार्फत विनंती आहे त्यांना की अशी वेळ आदिवासी भागामध्ये येऊ देऊ नये त्यांनी. विशेषतः बांगलेवाडी ते आमच्या गावचं एकदम शेवटचं टोक आहे तिकडं बरं का. इतर वाड्यांचे आता 4-8 दिवस गेले की पुढच्या वाड्यांची सुद्धा मागणी येणार आहे. त्या अगोदरच शासनाने हे करावं, सोय करावी टँकरची अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. बरेचसे काम असं आहे की असं समजते की अधिकारी लोक म्हणजे उत्तर देत नाही. बरे MSCBचा विषय आहे. मी मागे तुम्ही ज्यावेळेस माझी बाईट घेतली त्यावेळेस आमच्या आसाने गावामधले जे धोकादायक विद्युत पोल आहेत ते सुद्धा दुरुस्त करण्याबाबत आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केलेले, त्याचे कलर फोटो देखील मी पाठवलेले आहेत. उदाहरणार्थ माझ्यासमोर आता फोटो आहेत. हे आसाने मेनुंबरवाडी आहे, परत तुम्हाला सांगतो कुंभेवाडी आहे, जांभळेवाडी आहे, हे शेंद्रेवाडी आहे, इकडं गवारवाडी आहे. कुठली कारवाई करण्यात आली? हे फोटो दाखवण्याची मला वाटतं ही दुसरी वेळ आहे माझी तुमच्याकडं. आणि शासनाच्या विद्युत खात्याकडं सुद्धा, मग तिथं डिंबे असो, घोडेगाव असो, इव्हन आम्ही मंचरला सुद्धा पत्र एक देऊन आलो मागच्या 2 महिन्यापूर्वी. परंतु भांगलेवाडी जे असेल ना ती लाईन अगदी डोंगरातनं गेली वगैरे, झाडीझुडीमधून गेली वगैरे, ती लाईट पावसामध्ये टिकेल असं वाटत नाही खरं तर. तुम्ही तुमच्याकडनं वेळेवर ते सगळं पाठवलंय, पत्रव्यवहार केलेले आम्ही, सगळं पाठवलंय. अधिकारी विशेष करून ह्या भागात दुर्लक्ष करतायत, तुम्हाला असं वाटत नाही? दुर्लक्ष करतायत, त्यांच्या काय अडचणी आहेत मला सांगता येणार नाही बरं का. दुर्लक्ष करतात म्हणायचंच तर काय आता, कारण आम्ही म्हणावं लागेल. कारण आता हा जो रस्ता आहे आसाने ते माहीम फाटा, हा रस्त्याची अवस्था तुम्ही पाहिली असेल.
सगळं मधल्या काळात काम चालू झालं, अचानक बंद झालं. एसटी बंद व्हायचा अगदी अशी वेळ आली आता. बरोबर बरोबर. कारण आसाने माळीन फाट्याबाबत तर आम्ही अनेक वेळा पदाधिकारी असतील अधिकाऱ्यांना भेटतोय जाऊन, पण तरतूद नाही किंवा अशा काहीतरी कारण देऊन सांगतात. आता काय अडचणी ते त्यांना माहित. बरं का, कोकले नावाचे एक ठेकेदार आहेत, मेनुमरवाडी आंबे रोड चालू आहे, त्या ठिकाणी फॉरेस्टची अडचण आहे. स्थानिक लोक त्यांना फोन करतायत की तुम्ही या ठिकाणी या. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये येऊन पुण्याला सुद्धा जाऊन आलो. तिथं त्यांचे जे कार्यकारी अभियंता आहेत नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये, आमचे उपसरपंच साहेब भीमराज गबाले यांच्यासोबत मी तिथं जाऊन आलो, त्यांना पत्र देऊन आलो. पण हे रस्त्याचं काय कशामुळं अडलं हे आम्हाला सांगता येणार नाही. रस्ता असेल, पाणी असेल, एमएससीबी असेल, सगळ्याच अधिकाऱ्यांचं या भागाकडे दुर्लक्ष आहे किंवा टाळतायत. तुम्ही ते दाखवता मला पेपर्स म्हणजे आता तुमचा सगळ्या कामांचा जर गोषवारा म्हणला तर तुम्ही याची प्रिंट काढून घ्या पाहिजे. तर रस्त्याचे प्रस्ताव आम्ही बांधकाम विभाग यांचे घोडेगाव 22 प्रस्ताव पाठवलेत, तुमचं दुसरे 17 प्रस्ताव, झेडपीकडे 14, असे एकंदरीत 130 प्रस्ताव विविध कामांचे. त्याच्यामध्ये दरड आहे, पाणंद रस्ते आहेत, जलजीवन आहे, विद्युत आहे, गावठाण मोजणी आहे, अशी आम्ही जवळजवळ एवढं सगळं पत्रव्यवहार करून सुद्धा अधिकारी दाद देत नाही किंवा त्याकडे लक्ष देत नाही असं एक दिसून येते चर्चेमधून वगैरे. दाद देत नाही म्हणण्यापेक्षा कुठं अडलंय आणि कधी होणार आहे याची स्पष्टता त्यांच्यामध्ये नसते असं मला म्हणायचं आहे. मग ते काय मुद्दाम टाळाटाळ करतात असं नाही मला म्हणायचं, कारण तेवढं हे करण्याइतपत मी काय मोठा पुढारी किंवा मोठा राजकारणी नाही आहे. पण त्यांनी समजून घ्यावं की बाबा एवढी पत्र होतात आपल्या खात्याकडे दिली जातात, त्याचे निदान पोच देणं किंवा असं पण पाहिलं जेव्हा तुम्ही फोन करता कधी फक्त अरे मला ते पत्र पाहावं लागेल, म्हणजे ते पत्र खरंच पाहतायत का प्रश्न त्याचे शिक्क्यानिशी पोच आहे साहेब, ती आम्ही तुम्हाला केव्हाही दाखवू शकतो. या भागामध्ये रस्ते असतील, लाईट असेल, आता टँकरचा विषय असेल, म्हणजे प्रॉपरली दुर्लक्षच केलं जातंय असं दिसूनच येते ना. प्रॉपर दिलंय ना, दिलंय, पण आता का होतं हे मी नाही ना सांगू शकत. तुम्ही आता गेल्या 8 दिवसापासून फोन करताय, फोन करतोय दंदाली असतील, साहेब असतील, ह्या सगळ्या लोकांना पाठवू करू हे सगळं चाललंय. आज अक्षरशः त्या लोकांनी एवढा आक्रोश मानला की आम्ही जेव्हा बघितलं त्या ठिकाणी की खरंच वाटेने पाणी भरतायत. फार वाईट अवस्था आहे. तशी वेळ येऊ देऊ नये अशी मी आपणामार्फत शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सरपंच म्हणून विनंती करतो. आमच्या आदिवासी भागाकडे कृपया असेल मतदानाचा काही विषय, पण त्याचा इथं इश्यू न करता सर्वांना बरोबर घेऊन जावं. आम्ही तुमच्याबरोबरच आहे, तर त्याचा इश्यू न करता ही आमची कामं थोडीशी मार्गी लावावी जेणेकरून आमच्या आदिवासी जनतेला आहे. हा काय म्हणजे मतदान आलं गेलं झालं, परंतु आज पाणी प्रश्न एवढा गंभीर झालाय की त्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही स्वतः परवावरती आले होते, एवढं पाणी खराब झालंय. खराब आहे बघितलेलं आहे मी स्वतः बघितलं. सांगा बरं, ही जी अवस्था असून अधिकारी दुर्लक्ष करत असतील, तालुका सभापती असतील, कैलासगावकाळी असतील किंवा ज्योतिपारती असतील, यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे असं पब्लिक सांगते. मागच्या 15 इथं आमच्या गावामध्ये माननीय उपसभापती मॅडम आले होत्या, पारधी मॅडम, इथं आपले नवीन लोहकरे मॅडम, प्रकाश घोलप साहेब आले. त्यांच्या सगळ्यांच्या कानावर आम्ही ही गोष्ट घातलेली, लेखी निवेदन दिलेले आम्ही त्यांना सांगतो. 17/3 आले होते, त्यावेळेस आम्ही त्यांना सगळं दिलेलं आहे तुम्हाला सांगतो आम्ही. त्यानंतर सुद्धा लोकांची एवढी वरड आहे, आज अक्षरशः लोक आजारी पडण्याची परिस्थिती ह्या गावात आली. म्हणजे तुम्ही एवढं सगळं पाठवून सुद्धा आज एकही टँकर या गावात चालू नाही. आज अखेर तर नाही. आज मी भंडारी साहेबांशी बोललेले, त्यांचं म्हणणे मी तुम्हाला रिप्लाय देतो असं त्यांनी मला आजच सांगितलेलं आहे. बघू आता पुढील 2-4 दिवसात काय मिळतंय काय. तर आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सरपंच म्हणून विनंती करतो की आमच्या आसान्याकडे दुर्लक्ष करू नका साहेब. धन्यवाद.